नमस्कार मित्रांनो, मी गौरव बुऱ्हाडे. आज बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डिमांडवरती एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयर. ओके, एक मात्र NCM झाली आहे आत्तापर्यंत आणि त्याचा पेपर तुमच्या समोर आहे आणि या पेपरचं सोल्युशन आपण आज बनवणार आहोत. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन नंबर 1चा A 5 मार्कांसाठी आला होता. मॅन्डेटरी क्वेश्चन आहे. बघा, याच्यामध्ये यू कॅन सी टोटल नंबर ऑफ फोर्सेस आर 4. ओके, टोटल 4 फोर्सेस आहे आणि या टॉपिकला म्हणतात मेंबर सब्जेक्टेड टू इंटरनल फोर्सेस. अशा टाईपचे एक्झाम्पल जेव्हा येतील तेव्हा यू कॅन सी 3 बार्स. ओके, म्हणजे बार एकच आहे पण त्याच्यामध्ये 3 तुकड्या आहेत. तर या 3 तुकड्यांची एक सेपरेट फिगर ड्रॉ करायची ज्याच्यामध्ये हे तिन्ही तुकडे आपल्याला वेगळे वेगळे दाखवायचे आहेत. जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा. आणि एक रूल लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याआधी एक नंबरिंग करून टाकू आपण. तर हा आहे फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. आणि आता बघा, सगळ्यात लेफ्टला कुठला फोर्स आहे? 100. तर सगळ्यात लेफ्टला जो असेल त्याला 3 टाइम्स. ही झाली स्टेप नंबर 1. आणि मग सगळ्यात राईटला जो फोर्स असेल तो पुन्हा एकदा 3 टाइम्स. ही झाली स्टेप नंबर 2. आणि मग जे मधले असतील ते ठेवायचे ॲज इट इज. आता बघा मी कशा पद्धतीने करतो आहे ते. ओके, मग सगळ्यात डावीकडचा कोण आहे? तर तो आहे 100. बघा, जसा वरती दिसतो आहे तसाच्या तसा दाखवा पहिले. त्यानंतर त्याला उलटं करा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला उलटं करा. बघा, झाला का? सगळ्यात डावीकडचा म्हणजेच एक्स्ट्रीम लेफ्ट 3 टाइम्स. ओके, चला, लेफ्टवाल्याचं काम संपलं. आता राईटला कोण आहे? राईटला हे बघा, हा इथे 30 किलो न्यूटन. पहिले जसाच्या तसा दाखवा जिथे आहे तिथे. तर तो इथे आहे 30. मग त्याला उलटं करा. मग हे झालं परत 30 आणि मग त्याला पुन्हा एकदा उलटं करा. तर याला म्हणायचं एक्स्ट्रीम लेफ्ट 3 टाइम्स आणि त्यानंतर एक्स्ट्रीम राईट 3 टाइम्स. सगळ्यात डावीकडचा 3 वेळा, सगळ्यात उजवीकडचा 3 वेळा आणि मग मधले ॲज इट इज. मग मध्ये कोण आहे? तर मध्ये 50 आहे बघा, जो सेकंड रॉडवरती ॲक्ट होतो आहे आणि कुठे चालला आहे? राईटला. मग हे ॲज इट इज 50 आणि इकडच्या बाजूने 80 आहे, तोही राईटला चालला आहे सेकंड रॉडकडे. मग हे झालं. पण आता विषय असा आहे की पहिला आणि तिसरा रॉड जर तुम्ही बघाल तर पहिल्यावरती फक्त 100 आहे आणि तिसऱ्यावरती फक्त 30 आहे. मग आपण एक काम करू, डेटा लिहून घेऊ इकडे. मग डेटा लिहिताना बघा, P1 किती आहे? P1ची व्हॅल्यू तर तिथे दिसतो आहे 100 किलो न्यूटन म्हणजे ॲज इट इज. त्याच्यानंतर इथे मुद्दाम जागा सोडली. बट आता P3 काय करतो आहे? बघा, P3 कंप्रेस करतो आहे, ओढत नाही आहे. म्हणून कंप्रेसिव्हमुळे लेंथ कमी होणार आहे. तर आपण त्याला घेणार मायनसमध्ये. आणि ते 100 बघा, दोन्ही बाजूने पहिल्या रॉडला 100 जो आहे तो ओढतो आहे म्हणजे लेंथ वाढेल म्हणून पॉझिटिव्ह. बट आता प्रॉब्लेम असा आहे की जो दुसऱ्या रॉडसाठी असणार आहे P2 तो तर आपण इकडे लिहिलाच नाही आहे. का नाही लिहिला आहे? तर बघा, खाली थोडीशी गर्दी झाली आहे त्याच्यासाठी. इथे हा जो 100 आहे, 100 हा पण आहे आणि 80 पण आहे, 2 आहेत. 100 काय करतो आहे? म्हणजे 100 काय करतो आहे? तो ओढतो आहे आणि 80 ढकलतो आहे. मग 100 पुल करतो आहे, 80 पुश करतो आहे. म्हणजे या दोघांमध्ये जिंकणारा कोण असेल? तर जिंकणारा तर 100 असेल. पण 100 कितीने जिंकेल? तर 100 जिंकेल 20ने. बरोबर आहे ना? 100ने ओढलं, 80ने ढकललं तर 20 ओढणं हे तुमचं फायनल असेल. जे उत्तर लेफ्ट साईडला आलं मित्रांनो, उजवीकडे पण तेच उत्तर यायला पाहिजे, दोन्ही बाजूला सेम. मग बघा, इथे काय होतं आहे? 50 ओढतो आहे, 30 ढकलतो आहे म्हणजे 50 जिंकेल. कितीने जिंकेल? 20ने. मग दोन्ही बाजूला 20 झालं कॉमन आणि ओढतं आहे म्हणून आपण याला म्हणणार पॉझिटिव्ह. तर मित्रांनो, हे झालं तुमचं P2. तर P1, P2, P3 तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर ही पहिल्या, ही दुसऱ्या आणि ही तिसऱ्या रॉडची लेंथ L1, L2, L3. या व्यतिरिक्त एक्झाम्पलच्या स्टार्टिंगला बघाल तर तिकडे एरिया त्यांनी डायरेक्ट लिहून दिला आहे की 500 mm² म्हणजेच 500 mm² आहे.
आणि ईची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 80 GPa. तर GPaचा अर्थ असतो किलो न्यूटन पर mm². ओके, GPa म्हणजे किलो न्यूटन पर mm². ठीक आहे. आणि आता आपल्याला त्यांनी विचारलं आहे डिटरमाइन द टोटल इलॉंगेशन म्हणजेच चेंज इन लेंथ. आणि चेंज इन लेंथचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे PL/AE. ओके, बट हे PL/AE एका रॉडसाठी असतं आणि आता आपल्याकडे 3 आहेत ना, म्हणजे आपल्याला हा सेम जो फॉर्म्युला आहे तो 3 वेळा लिहावा लागणार आहे. म्हणजे PL/AE पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा. आता तुम्ही जर डेटा बघाल तर हे बघा, इथे मी स्टार करतो आहे, हे बघा, हा झाला A आणि हा झाला E. तर A आणि E हे दोघं जे आहेत याला कुठले नंबर नाही, असं A1 A2 A3 वगैरे नाही आहे. म्हणजे जर आपल्याला इच्छा असेल, ओके, बळजबरी नाही आहे काहीच, तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला कॉमन घेऊ शकता आणि मग आतमध्ये P1 L1, त्यानंतर P2 L2 आणि त्यानंतर P3 L3. ओके, थोडंसं असं करू. आता फक्त सबस्टिट्यूट करणार आपण. तर 1 डिवायडेड बाय एरिया. तर एरिया होता आपला 500. त्याच्यानंतर ई आहे 80. मग P1 किती आहे? P1 बघा, P1 आहे 100. मग इथे आपण लिहिणार 100. त्यानंतर L1 वरती टॉपला बघा, गिवन डेटामध्येच होतं हे. त्यानंतर P2ची व्हॅल्यू आहे 20, वेरॅज L2ची व्हॅल्यू आहे 1000 आणि P3 -30 आहे म्हणून इकडे मायनस लिहिलं मी. आणि लेंथ आहे 1200 mm. आणि या सगळ्यांना कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं की आपलं उत्तर जे आहे ते येणार mmमध्ये. चला, मी कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर टाकून इथे लिहून टाकतो. हे आन्सर आहे 0.85 mm. आणि अशा पद्धतीने आपला पहिला जो की 5 मार्कांसाठी विचारलेला प्रश्न आहे त्याचं सोल्युशन रेडी झालं आहे. चला, आता आपण जाऊ पुढच्या क्वेश्चनकडे. तर आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. त्याआधी तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतं आहे गौरव बुऱ्हाडेज GBSA. तर एक्झॅक्टली या नावाने असंच्या असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला अँड्रॉईडवरती बघायला मिळेल मित्रांनो. आणि ज्या लोकांकडे आयफोन असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी क्लास प्लस नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन कोड विचारला तर HXCSO हा आहे आपला इन्स्टिट्यूशन कोड. ओके, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. याच्यावरती जवळपास आज किती 3 सप्टेंबरला मी हा रेकॉर्ड करतो आहे. तर 4 सप्टेंबरला एक कोर्स लॉन्च होतो आहे जो की स्पेशली KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंटसाठी असेल. आणि याच्या व्यतिरिक्त आपली एक ऑनलाईन बॅच पण चालू आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही ऑनलाईन बॅच लाईव्ह जॉईन करू शकता. ओके, तर हा आहे आता नेक्स्ट क्वेश्चन. इथे म्हटलं आहे अ बार ऑफ 30 mm डायामीटर. ठीक आहे, डायामीटर दिलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ की डायामीटर इज इक्वल टू 30 mm. आणि डायामीटर दिलं की पुढचं एक्झाम्पल नंतर वाचायचं. हा फॉर्म्युला π/4 × d². आणि कॅल्क्युलेट टाकल्यावर याचं उत्तर आहे 706.85 mm². ओके, बघा, मी पुढचं एक्झाम्पल वाचलासुद्धा नाही आहे. मी डायामीटर बघितल्या पहिले एरिया काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे P म्हणजे लोड दिला आहे त्यांनी, तो दिला आहे 60 kN. मग हे घेतलं आपण 60 kN. आता P आणि A मिळाला तर लगेच आपण काढू शकतो स्ट्रेस, जे की तुम्हाला लहानपणापासून माहीत आहे. P/A म्हणजे स्ट्रेस असते. तर इकडे झालं 60 आणि एरियाची व्हॅल्यू आहे आपली 706.85. ओके, वरती तुम्ही बघू शकता. तर हे आन्सर आहे 8.48 × 10⁻²- 2 kN/mm².
ओके, तुम्हाला हवं असेल तर 60 किलो न्यूटनला तुम्ही न्यूटन लिहिलं असतं तर त्या फॉर्मॅटमध्ये पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला जे वाटेल ते करायचं. फक्त लक्षात ठेवायचं की किलो न्यूटन घेत असेल तर सगळं किलो न्यूटन घ्यायचं, न्यूटन घेत असेल तर सगळंच न्यूटनमध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर पुढे म्हटलं आहे मेजर्ड एक्सटेन्शन. ओके, एक्सटेन्शनचा अर्थ होतो चेंज इन लेंथ म्हणजेच डेल्टा एल. तर डेल्टा एलची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 0.09 mm आणि त्याच्याचबरोबर लेंथ दिली आहे शेजारी त्याच्या, ती आहे 200 mm. तर चेंज इन लेंथ आणि लेंथ दोन्ही दिसतं आहे. तर याच्यावरून आपण काढतो ई लिनियरची व्हॅल्यू जी आहे डेल्टा एल डिवायडेड बाय एल आणि मग डेल्टा एलची व्हॅल्यू आहे 0.09 आणि हे लेंथ आहे 200 आणि हे आन्सर आहे 4.5 इंटू 10⁻⁻⁴. आणि याला कुठलंही युनिटची गरज नाही आहे का तर स्ट्रेन आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे चेंज इन डायामीटर. ओके, चेंज इन डायामीटर म्हणजे डेल्टा डी 0.0039 mm. ओके, चेंज इन डायामीटर दिलं तर आपण त्याच्यावरून लॅटरल स्ट्रेन काढतो मित्रांनो, ज्याचा फॉर्म्युला असतो चेंज इन द लॅटरल डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन. आणि या केसमध्ये सर्कल आहे तर सर्कलचं लॅटरल डायमेन्शन असतं त्याचं डायामीटर. सो डेल्टा डी डिवायडेड बाय डी. मग चेंज इन डायामीटर आत्ताच वरती लिहिलं आहे बघा 0.0039 आणि डायामीटर दिलं आहे आपल्याला 30. परत कॅल्सीमध्ये टाकूया तर हे आहे 1.30 इंटू 10⁻⁻⁴ आणि यालाही कुठलं युनिट नाही. आणि याच्यानंतर पुढची गोष्ट असते पॉयझन्स रेशो म्यू. तर त्याचा फॉर्म्युला असतो लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. आणि कधी पण लक्षात ठेवा याचं उत्तर पॉईंटमध्ये येतं, 1पेक्षा नेहमी छोटंच असतं. मग लॅटरल स्ट्रेन लगेच वरती तुम्हाला दिसते 1.30 इंटू 10⁻⁻⁴ आणि ई लिनियर आहे 4.5 इंटू 10⁻⁻⁴. 10⁻⁻⁴ कॅन्सल होतील आणि हे उत्तर येईल 0.288. बघा मी बोललो होतो ना 1पेक्षा छोटं असतं. तर आपल्याला त्यांनी विचारलं आहे बघा लास्ट लाईन जी इथे स्क्रीनवर ठेवतो आहे वरती यू कॅन सी 3 मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं विचारलं आहे त्यांनी. सो त्याच्यासाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू 2G 1 प्लस म्यू आणि दुसरा आहे ई इज इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू. मग आता ईची व्हॅल्यू तर आपल्याला माहितीच नाही आहे आणि म्यूची माहिती आहे. आता ई माहिती नाही आहे तर ईसाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय ई लिनियर म्हणजेच स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. मग सिग्माची व्हॅल्यू होती 8.48 इंटू 10⁻⁻² आणि ई लिनियर तो आहे 4.5 इंटू 10⁻⁻⁴ आणि हे उत्तर आहे 188.44 किलो न्यूटन पर mm². ओके, आणि आता खालच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ते सबस्टिट्यूट करून टाकू सगळ्या व्हॅल्यू. बघा ईची व्हॅल्यू आपण जस्ट काढली आहे 188.44. त्याच्यानंतर 2 जी आपल्याला माहिती नाही आहे आणि 1 प्लस म्यू. तर म्यूची व्हॅल्यू बघा वरती दिसते 0.288 आणि हे सगळं कॅल्सीट टाकायचं. फक्त जीच्या जागेवर तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो एक्स आणि शिफ्ट सॉल्वने हे सॉल्व करा. आणि जर तुम्हाला नसेल जमत शिफ्ट सॉल्ववाली मेथड डायरेक्ट एक्स टाकूनवाली तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुम्हाला नाही जमत आहे असं. मी त्याचा पण एखादा व्हिडिओ देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो की दोन्ही उत्तरं वन टाईम कॅल्क्युलेट करून मी लिहितो. परत ई आपला 188.44 इकडे 3K आपल्याला माहिती नाही याला म्हणतात बल्क मॉड्युलस आणि 1 मायनस म्यू परत आहे 0.2
0.88. ओके, इथे आपल्याला मिळणार केची व्हॅल्यू अँड अगेन इट इज किलो न्यूटन पर mm². ओके, मॅन्युअली पण करता येतं, इकडचं तिकडे डिवाईड मल्टिप्लाय करून. पण आता हे उद्योग करायचे नाही, चांगला कॅल्सी व्यवस्थित वापरायला शिकून घ्यायचं. ओके मित्रांनो, तर हे तुमच्यासमोर आन्सर्स मी लिहिलेत. तुम्हाला काही अडचण असेल कॅल्क्युलेशनवाल्या पार्टमध्ये तर कमेंटमध्ये तुम्ही तसं मेन्शन करा, मी एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न त्यासाठी पण करेल. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. ओके, कटआउट थोडं तिरपं दिसतं आहे, हे तुमच्याच मुलांनी सिनियर्सने मला नीट पाठवलं नाही म्हणून आहे बरं का, आणि ऑनलाईन मला सापडला नाही आहे पेपर. तर हा जो टॉपिक आहे नेक्स्ट क्वेश्चनचा, याला म्हणतात कंपोजिट सेक्शन. ओके, जेव्हा दोन वेगळे मटेरियल एकाच एक्झाम्पलमध्ये इन्वॉल्ड असतील, सो दॅट टॉपिक इज कॉल्ड कंपोजिट सेक्शन. आणि याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की रेनफोर्स कॉन्क्रीट कॉलम 400x400 mm इन क्रॉस सेक्शन. ओके, याचा अर्थ एक कॉलम आहे ज्याला वरतून बघितलं तर तो क्रॉस सेक्शनमध्ये स्क्वेअर शेपचा दिसतो आहे आपल्याला, आणि त्याची साईज 400x400 आहे. मग या पूर्ण कॉलमचा एरिया, ज्याच्यामध्ये स्टील आणि कॉन्क्रीट सगळंच असतं, त्याला आपण म्हणतो ग्रॉस एरिया. तो झाला 400 × 400, म्हणजेच कॅल्सीट टाकलं तर 1,60,000 किंवा 400x400 असंच राहू दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे द कॉलम इज प्रोव्हायडेड विथ 8 बार्स. ओके, या कॉलममध्ये स्टीलचे 8 बार आहेत. बरं, ही डायग्राम तुम्ही कशीही काढा, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. तर मी इथे लिहितो 8,16 mm5. मग हे स्टीलचे बार आहे आणि डायामीटर दिलं, याचा अर्थ हे सर्क्युलर आहे, म्हणजे स्टीलचे बार शक्यतो सर्क्युलरच असतात. तर बार किती आहेत? 8, आणि एका बारचा एरिया असतो π/4 × d². तर जे की दिलं आहे 16. तर एका बारचा एरिया असतो 201.06, असे 8 बार आहे, म्हणजे हे येणार. तर हे उत्तर आहे 1608.49 mm². ओके, पण आता हे आहे स्टीलचं उत्तर. आता पुढची गोष्ट असते कॉन्क्रीट. तर बघा, जो काही ग्रॉस एरिया आहे, ग्रॉस म्हणजे काय? पूर्ण. त्याच्यामधून जर आपण स्टीलचे बार काढून घेतले तर काय उरेल? कॉन्क्रीट उरेल. मग किती होता ग्रॉस एरिया? तर ग्रॉस म्हणजे संपूर्ण एरिया होता 1,60,000, आणि त्याच्यातून 1608.49 जर आपण मायनस केले तर जे आपल्याला मिळेल ते झालं कॉन्क्रीटचा एरिया. तर हे आहे 1,58,391.51 mm². ओके, हा झाला कॉन्क्रीटचा एरिया. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं आहे? द कॉलम कॅरीज अ लोड ऑफ 460 kN. बघा टॉपला दिसतं आहे, ते इकडे लिहितो मी. तर टोटल लोड दिला आहे 460 kN, ज्याला आपण न्यूटनमध्ये लिहू. आता मी का न्यूटनमध्ये लिहिलं? मागच्या एक्झाम्पलमध्ये तर मी किलो न्यूटन घेतलं होतं. का? तर बघा, त्यांनी ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या आहेत, ई स्टीलची व्हॅल्यू आहे 2.1 × 10⁵ न्यूटन पर mm². आणि त्याच्यानंतर यंग्स मॉड्युलस ऑफ कॉन्क्रीट त्यांनी दिला आहे 0.15 × 10⁵ न्यूटन पर mm². तर इथे न्यूटन दिलं आहे म्हणून मी तसं घेतलं. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही कंपोजिट सेक्शन सॉल्व करतात, आता बघा, पहिले तर मी सेटअप करून घेतला आहे. कंपोजिट सेक्शन हा जो टॉपिक आहे हा 2 इक्वेशनवरती बेस्ड असतो. या 2 इक्वेशन तुमच्या पाठ झाल्या की तुमचा विषय संपला असतो. तर हा डेटा इथे लिहून घेतला. तर त्याच्यातली पहिली इक्वेशन आहे मित्रांनो σ1/σ2. पण इथे 1 2च्या ऐवजी स्टील आणि कॉन्क्रीट 2 मटेरियल आहे, तर दोघांचा वापर आपण करू नावांचा. इज इक्वल टू E1/E2, आणि इथे E1/E2ला आपण म्हणणार स्टील आणि कॉन्क्रीट. बघा, लेफ्ट साईडला व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. 2.1 × 10⁵
डिवायडेड बाय 0.15 इंटू परत 10⁵. ओके, ही टर्म कॅल्सीमध्ये टाकली की तुमचं आन्सर येणार 14. म्हणजे तुमच्याकडे उरलं सिग्मा स्टील डिवायडेड बाय सिग्मा कॉन्क्रीट इज इक्वल टू 14. म्हणजे हे झालं सिग्मा स्टील इज इक्वल टू 14 टाइम्स सिग्मा कॉन्क्रीट. ओके, आणि याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. ओके, म्हणजे आपण काय काढलं तर स्टील इन टर्म्स ऑफ कॉन्क्रीट काढलं आत्ताशी. मग आता पुढे दुसरी इक्वेशन आपली पाठ असली पाहिजे जी आहे टोटल लोड P इज इक्वल टू सिग्मा 1 A1 प्लस सिग्मा 2 A2. पण इकडे 1 2च्या ऐवजी आपली लँग्वेज आहे सिग्मा कॉन्क्रीट आणि ए कॉन्क्रीट. ओके, जर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन कोर्स माझा परचेस केला जो की के के वाघसाठी स्पेशली बनवला आहे मी, त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक टाईपचं इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिले आहेत, इक्वेशन डेरिवेशन सगळं केलं आहे आणि त्यानंतर बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व केलेले आहेत. ओके, तर कुठलीच गोष्ट त्याच्यात बाकी ठेवलेली नाही आहे. जे की इकडे डायरेक्ट सम सॉल्व करतो आहे मी, तिकडे तुम्हाला डिटेल्समध्ये मिळेल. तर पीची व्हॅल्यू आहे 460 × 10⁻3. सिग्मा स्टील वरती बघा काय लिहिलं आहे, तर ते लिहिलं आहे 14 टाइम्स सिग्मा कॉन्क्रीट. त्याच्यानंतर एरिया ऑफ स्टील वरती टॉपला बघा 1608.49. त्यानंतर सिग्मा कॉन्क्रीट प्लस सिग्मा कॉन्क्रीट जसंच्या तसं, आणि एरिया कॉन्क्रीट आहे 1,58,391.51. आता काय करायचं आहे तर बघा, या ज्या जिथे सिग्मा कॉन्क्रीट आहे तिथे तुम्हाला एक्स लिहायचं आहे, इथे परत सिग्मा कॉन्क्रीट आहे इथे एक्स लिहायचं आहे. आणि असंच्या असं कॅल्सिट टाकलं की मगाशी जे बोललो मी शिफ्ट सॉल्वची मेथड नाही आली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. डायरेक्ट आपल्याला सिग्मा कॉन्क्रीटची व्हॅल्यू मिळते आणि सिग्मा स्टील आहे काय वरती ब्ल्यू कलरमध्ये 14 वेळा सिग्मा कॉन्क्रीट. म्हणजे वरचं उत्तर काढायचं, त्याला 14ने मल्टिप्लाय करायचं आणि आपलं उत्तर येणार न्यूटनमध्ये घेतला आहे लोड म्हणून न्यूटन पर mm²मध्ये. आणि हे संपलं कंपोजिट सेक्शनचं एक्झाम्पल, जे की तुम्हाला काय 5 मार्कांसाठी आय थिंक आलेलं होतं. ओके, आता मी हे उत्तर डायरेक्ट लिहून टाकतो. ओके, तर हे उत्तरं तुमच्या समोर आहे. तर मित्रांनो, हे होतं आजचं लेक्चर. तुम्हाला अजून काही लेक्चर्स हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तसं मला मेन्शन करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर पण करा. थँक्यू.